नमस्कार. प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबईतर्फे आयोजित व्यावसायिक वाटा प्रगतीच्या दिशा या उपक्रमामध्ये मी अर्चना जोशी, समुपदेशक, आपले मनापासून स्वागत करते. आज आपल्या बरोबर संवाद साधायला आले आहेत प्रांजली फडणवीस मॅडम. मॅडम नमस्कार. नमस्कार. प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबईतर्फे मी आपले मनापासून स्वागत करते. व्यावसायिक वाटा प्रगतीच्या दिशा या कार्यक्रमामध्ये आपण मान्यवरांशी संवाद साधतो. या संवादामधून आपल्याला विविध क्षेत्रातील मान्यवर करिअर संधींची माहिती देतात. त्याला लागणारे शिक्षण असेल, कामाचे स्वरूप असेल, त्यातील आव्हाने, त्याला लागणाऱ्या क्षमता इत्यादींची माहिती मान्यवर आपल्या अनुभवाच्या बोलामधून सांगत असतात. आणि आज असंच आपल्याकडे योग या क्षेत्राबाबत माहिती देण्यासाठी आलेल्या आहेत प्रांजली मॅडम. तर त्यांच्याशी संवाद साधण्यापूर्वी आपण त्यांचा थोडक्यात परिचय जाणून घेऊया. तो प्रांजली प्रसेनजीत फडणवीस या स्वरूप योग साधना केंद्राच्या संचालिका आहेत. त्यांचे श्री अंबिका योगा कुटीर ठाणे तसेच कबीर बाग मठ संस्था पुणे येथून योगोपचाराचे प्रशिक्षण झाले आहे. गेल्या 15 वर्षापासून त्या विविध व्याधींवर योगोपचार देत आहेत. तसेच योगासने व प्राणायामाचे प्रशिक्षण देतात. योगाचे वर्कशॉप तसेच एक दिवसीय शिबिर त्या घेतात. नोकरदार स्त्री पुरुषांसाठी असलेली योग प्राणायाम बॅच विशेष परिणामकारक आहे. मनस्वास्थ्यासाठी प्राणायाम व ध्यान त्या घेतात. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या तेजस्विनी हेल्थ क्लबच्या 10 वर्ष काउन्सिल मेंबर होत्या. संजीवन योग थेरपी असोसिएशनच्या त्या सध्या कोषाध्यक्ष आहेत. तसेच योगाच्या प्रसारात भरीव कार्य केल्याबद्दल गुरुवर्य श्री BKS अय्यंगर गुरुजीकडून त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. सहकार नगर मध्ये त्यांचे दोन योग केंद्र आहेत. त्यामध्ये या योग केंद्रामध्ये किड्स योगा, वेट लॉस योगा, फिटनेस योगा, थेरपी योगा, पॅरेंटियल योगा, योगा फॉर स्टुडंट अशा वेगवेगळ्या प्रकारचे योग प्रकार त्या घेत असतात. SNDT महाविद्यालय आणि स्वरूप योग साधना केंद्र संयुक्त विद्यमाने 1 महिन्याचा कोर्स घेतला जातो. सध्या महाराष्ट्र टाइम्सच्या शनिवारी येणाऱ्या मैफिल पुरवणीमध्ये त्यांचे व्यायामाचा योग हा कॉलम प्रसिद्ध होत आहे. तर असा मॅडमचा परिचय खूप मोठा आहे. त्यातल्या त्यात थोडक्यात सांगण्याचा मी प्रयत्न केला. आता आपण प्रत्यक्ष मॅडमशी संवाद साधूया. मॅडम, योग या करिअर मध्येच पुढे जावं किंवा यामध्येच स्थिरावं असं आपल्याला का वाटलं? मुळात योग हे करिअर म्हणून निवडावं असं म्हणजे माझं शिक्षण जेव्हा चालू होतं साधारण 20-25 वर्षापूर्वी योग ह्याला करिअर म्हणून निवडता येतं असा ऑप्शन त्यावेळेस नव्हता. मला पारंपरिक वारशाने आणि घरचा बाळकडू असल्यामुळे माझी योगामधली आवड होती. माझे आई वडील जे नांदेडला असतात मराठवाड्यामध्ये, तर ते योगा अंबिका योग कुटीरचे सेक्रेटरी आणि गेल्या 30 वर्षापासून काम करतात. आणि त्यामुळे घरामध्ये योगाचं वातावरण होतं आणि त्या वातावरणामध्ये आम्ही लहानाचे मोठे झालो. त्यामुळे योग हा आम्ही एक जीवनशैलीचा भाग अशा स्वरूपामध्ये शिकलेलो होतो. आणि तो शिकत असताना हे मी लहानपणापासून पाहिलेले की माझ्या आई वडिलांच्या तक्रारी किंवा जे काही छोटे मोठे त्रास असतील ते योगामुळे कसे कमी झाले, किंवा आम्हाला सुद्धा वाढत्या वयामध्ये जे काही प्रॉब्लेम व्हायचे, मस्क्युलर पेन असेल किंवा ऍसिडिटी, अभ्यासामुळे जागरणामुळे, त्यामध्ये योग कसा उपयुक्त आहे, अभ्यासाच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी कसा उपयुक्त आहे, हे आम्ही लहानपणापासून पाहिलेलं आहे. त्यामुळे योग हा आवड म्हणून किंवा एक ज्ञान म्हणून, कला म्हणून आम्ही ते शिकलेलो आहोत. परंतु जेव्हा लग्न होऊन मी पुण्याला आले त्यानंतर मी कबीर बागेचा 2 वर्षाचा आफ्टर ग्रॅज्युएशन फुल टाइम कोर्स केला. तोपर्यंत माझं रेग्युलर शिक्षण झालेलं आहे. मी BSc झालेली आहे आणि करिअर हा ऑप्शन योगाचा नव्हता. परंतु पुण्यात आल्यानंतर कबीर बागेमध्ये डॉक्टर श्री करंदीकर जे माझे गुरु आहेत, त्यांनी व्यवसायाभिमुख असा हा 2 वर्षाचा कोर्स आमचा घेतला, जो शिकल्यानंतर मग एक इन्स्टिट्यूशन म्हणून योग कसा आपण वापरू शकतो किंवा योगाचा उपयोग आपण कसा करू शकतो
हे जास्त प्रकर्षाने जाणवलं आणि तो कोर्स केल्यानंतर मग मी व्यवसायाभिमुख असा योगोपचार देण्याचा प्रयत्न केला. तर त्या कोर्समध्ये ग्रॅज्युएशन झाल्यानंतर ग्रॅज्युएशनची फॅकल्टी कुठलीही चालेल, परंतु ग्रॅज्युएट झाल्यानंतर 2 वर्षाचा हा कोर्स आम्ही तिथे शिकला, ज्यामध्ये आम्हाला पूर्ण उपचाराच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने योग कसा देता येईल हे आम्ही तिथे शिकलेलो आहोत. छान. म्हणजे बालपणापासूनच घरामधून आपल्याला योगाचे धडे मिळाले. जरी असं पर्टिक्युलर हे नव्हतं की याच्यामध्ये करिअर करायचं आहे, पण हे बाळकडू मात्र लहानपणी मिळालेलं आहे आणि त्यानंतर आपण या क्षेत्रामध्ये आलात. तर मॅडम, या क्षेत्रात येण्यासाठी कुठल्या क्षमता, पात्रता आवश्यक आहे का? किंवा जसं आपण आता सांगितलं की ग्रॅज्युएशन नंतर आपण हा कोर्स केलेला आहे. तर आणखीही असं काही व्यावसायिक शिक्षण घ्यावं लागतं का? मी जेव्हा शिकले त्यावेळेस अशी कुठलीही कंडिशन नव्हती किंवा अशी कुठलीही एक्झाम किंवा अशा स्वरूपामध्ये इवन ह्या ब्रांचेस पण नव्हत्या. म्हणजे आता तुम्ही जर पाहिलं तर अगदी 12वी नंतर BA इन योगा, BSc इन योगा, MSc पुढे PhD पर्यंत पूर्ण शिक्षण योगामध्ये आहे. त्या हिशोबाने वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आणि वेगवेगळे कॉलेजेस हे योगाचं प्रशिक्षण देतात. परंतु मी जेव्हा शिक्षण घेतलं त्यावेळेस असा कुठलाही क्रायटेरिया नव्हता. पण आता मात्र 10वी-12वी नंतर योगाचे अनेक वेगवेगळे कोर्सेस हे आहेत आणि ते तुम्ही व्यवस्थित शिक्षण त्याचं घेऊ शकता. दुसरी क्वालिटी म्हणजे सगळ्यात महत्वाची जी आहे की तुम्हाला डिव्होशन हवं आहे. तुम्हाला म्हणजे तुमचा जो एक व्यक्तिमत्व जे आहे ते तुमचं व्यक्तिमत्व हे समाजाभिमुख किंवा समाजासाठी काही करण्याचं, सहानुभूतीचं आणि इतरांसाठी सेवा देण्याचं हे महत्वाचं असलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला सुद्धा योग साधना ही जमली पाहिजे. त्यामुळे फ्लेक्झिबिलिटी तुमच्यामध्ये पण असली पाहिजे आणि योगाचं जे ज्ञान आहे ते ज्ञान खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. म्हणजे जर तुम्ही त्याला कोरिलेट केलं तर मॉडर्न सायन्सशी पण योग खूप जवळचा आहे की ज्यामध्ये आपण आसनं करताना अगदी अॅनाटॉमी, मस्क्युलर सिस्टीम ह्या सगळ्याचा अभ्यास करून सुद्धा तुम्ही योग शिकवू शकता. आणि जर तुम्ही अष्टांग योगाच्या पुढच्या पायऱ्यांपर्यंत गेलात तर तुम्ही फिलॉसॉफी पर्यंत आणि भारतीय तत्वज्ञान ह्याच्या जवळ जाता. त्यामुळे तुमचा जो आवाका आहे तो आवाका प्रचंड मोठा असला पाहिजे. तेवढी अभ्यास करण्याची आणि ज्ञान ग्रहण करण्याची तुमची क्षमता, ताकद असली पाहिजे आणि ती जर का तुमच्यामध्ये असेल आणि लोकांना काही देण्याची तुमची जर वृत्ती असेल तर तुम्ही योगामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आणि मोठं काम करू शकता. छान, खूप छान. म्हणजे समाजासाठी काहीतरी करण्याची वृत्ती, संवेदनशीलता असेल, शिवाय लवचिकता देखील आवश्यक आहे. पण मॅडम, तुम्ही या व्यावसायिक शिक्षण संस्थेत तुमचा प्रवेश कसा झाला? आणि त्या काळातली काही प्रवेश प्रक्रिया आणि आताची जी प्रवेश प्रक्रिया आहे, यात काही फरक आहे का? आणि असेल तर आहे, तो आहे. कोणता? हं. निश्चितच आहे. कारण पहा म्हणजे माझा स्वतःचा अनुभव सांगते, की मी जेव्हा लहानपणी माझ्या आईसोबत आमच्या कुटीरामध्ये जायची. त्यावेळेस सगळे जे होते ना ते अबोव्ह 50, अबोव्ह 60 सीनियर मंडळी असायची, की जी रिटायर झालेली आहे आणि त्यांना आता काहीतरी खूप चांगलं काम करायचं आहे. तरुण मंडळी अशी तिथे नव्हतीच. का नव्हती? कारण की हा पॉइंट ऑफ व्ह्यू नव्हता, की हे करिअर होऊ शकतं. आम्ही जायचो कारण माझा गेम जिम्नॅस्टिक होता आणि मी आसनं खूप चांगली करायची. त्यामुळे मग डेमॉन्स्ट्रेशनसाठी किंवा आसनं करण्यासाठी वगैरे मी जायची. अ, आता मात्र परिस्थिती खूप बदललेली आहे. एक तर आयुषमुळे हेल्थ मिनिस्ट्रीनी जो प्रोटोकॉल आणि क्रायटेरिया बनवलेला आहे, त्याच्यामुळे देश-विदेशामध्ये जो योगाचा प्रचार झालाय आणि योगा बद्दल लोकांची जी काही क्रेज वाढलेली आहे किंवा योग शिकण्यासाठी अनेक विदेशातून सुद्धा विद्यार्थी येतात. तर त्यानंतर मात्र मग आयुषनी जो एक ठराविक क्रायटेरिया तयार केला, तर त्या क्रायटेरियाप्रमाणे आता तुम्हाला YIC म्हणजे साधारण एक 12वी नंतर
किंवा YCB म्हणजे तुम्ही योगा सेंट्रल बोर्ड योगा सर्टिफिकेशन ट्रेनिंग किंवा मग तुम्हाला QCI म्हणजे क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाचा बेसिक कोर्स करावा लागतो. आणि हे सगळे कोर्सेस करून जेव्हा तुम्ही योग शिकता त्या कोर्सेसमध्ये तुम्हाला तो योग शिकवला जातो वेगवेगळ्या लेवलवर 4 लेवलवर. आणि त्यातून मग तुम्ही वेल ट्रेन असे नॅशनल इंटरनॅशनली ट्रेनिंग देऊ शकाल असे इन्स्ट्रक्टर बनू शकता. तर तुम्हाला आता ह्या सगळ्या एक्झाम्स आणि परीक्षा देऊन तुम्हाला स्वतःचं सर्टिफिकेशन घ्यावं लागतं. पण मॅडम आता जे तुम्ही बेसिक कोर्स सांगितले तर याची काही एंट्रन्स आहे का त्या बेसिक कोर्ससाठी? बेसिक कोर्सची तशी एंट्रन्स नाहीये. YIC जे आहे योगा इन्स्ट्रक्टर कोर्स तर तोच बेसिक कोर्स आहे. त्याच्यासाठी तुम्हाला एंट्रन्सची अशी वेगळी तयारी वगैरे अशी काही घेतली जात नाही. परंतु म्हणजे तुम्ही योगामध्ये आवड असणारे किंवा एखाद्या इन्स्टिट्यूटमध्ये ऑलरेडी तुम्ही शिकत असणारे पुस्तकं वगैरे वाचून तुम्ही ही सगळी तयारी करू शकता. आणि मग त्यांचा हा एक्झाम दिल्यानंतर मग तुम्ही पुढच्या तयारीला त्या इन्स्टिट्यूटमध्ये जाऊ शकता. आता कसं झालेलं आहे प्रत्येक युनिव्हर्सिटी किंवा कॉलेज ह्यांनी स्वतःचे असे एंट्रन्सच्या फॉर्मॅट तयार केलेले आहेत. त्याप्रमाणे ते एंट्रन्स घेतात. म्हणजे पुण्यामध्ये सुद्धा पुणे युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा कोर्सेस आहेत. त्यांची सुद्धा बेसिक 1 महिना ते 3 महिन्याची एक ट्रेनिंग आणि एक्झाम असते. ती पास झाल्यानंतरच तुम्ही पुढचे कोर्सेस करू शकता. टीमवीचे सुद्धा आहेत किंवा कैवल्यधामचे पण आहेत, योग विद्याधामचे पण आहेत. असे सगळ्याच इन्स्टिट्यूटचे आपले आपले कोर्सेस आहेत. मॅडम आपण परिचयामध्ये बघितलंच तुमच्या की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे योग घेता. मग ते किड्स योगा असेल, वेट लॉस योगा असेल, फिटनेस योगा असेल, त्यानंतर थेरपी योगा वगैरे ते आपण सांगितलं. तर याच्यामध्ये आपल्या कामाचं स्वरूप नेमकं कसं असतं? पूर्वी मी म्हणजे माझ्या आई वडिलांकडून मला पारंपरिक हठयोगाचा ज्ञान मिळालेलं आहे. आणि अंबिका योग कुटीर ठाणे यांचे निकम गुरुजींचे शिष्य श्री खोपटकर गुरुजी हे माझे गुरुजी आहेत. त्यांच्याकडून मी पारंपरिक योग सगळा शिकले होते. आणि कबीरबागेमध्ये डॉक्टर करंदीकरांच्या मार्गदर्शनाखाली मी मेडिकल योगा शिकले. आता मी अशा पद्धतीने ह्याचं कॉम्बिनेशन केलेलं आहे की साधारण प्रत्येक व्यक्तीला लहानपणापासून आतापर्यंत कधी ना कधी कुठला ना कुठला त्रास झालेला असतो, कुठली ना कुठला आजारपण किंवा व्याधी झालेली असते. ह्या सगळ्या व्याधींवर तुम्ही प्रत्येक वेळेस पारंपरिक योगासनं देऊ शकत नाही. योगासनांना काही लिमिटेशन येतात. आणि मग ते लिमिटेशन आल्यानंतर आता समजा एखादा माझ्याकडे डायबेटिक पेशंट आला, पारंपरिक योगामध्ये जर का मला त्यांना काही आसनं द्यायची असतील, फॉर एक्झाम्पल अर्धमत्स्यंद्रासन द्यायचं असेल ज्यात ट्विस्टिंग आहे आणि त्याला त्याच्याबरोबर फ्रोझन शोल्डर सुद्धा आहे किंवा त्याची पाठ मोकळी नाहीये, तर मी ते आसन देऊ शकणार नाही का? तर त्याच्या ऐवजी मी त्याला मेडिकल योगामध्ये पाठ, मान, खांदे ह्याच्यासाठी पहिले ट्रीटमेंट देईन. तो पार्ट मोकळा झाला की मग डायबिटीसची जी आसनं आहेत ती सगळी आसनं मी त्याला शिकवेन. अशा पद्धतीने आम्ही आता कस्टमाइज्ड योगा डिझाईन करतो आणि त्या पद्धतीने तो देतो. म्हणजे आलेला व्यक्ती हा कुठल्या लेवलचा आहे, तो पारंपरिक योग प्राणायाम करू शकतो का त्याला दम लागतो, तो प्राणायाम नाही करू शकत. मग अशा वेळेस आम्ही त्याला मेडिकलमध्ये पहिले चेस्ट एक्सपान्शन किंवा श्वासाचे टेक्निक सगळे शिकवतो आणि मग नंतर त्यांना तिथे तुम्हाला प्रोब्स लागतात जेव्हा मेडिकल योगा तुम्ही करता आणि ते आमच्या गायडन्स खाली तुम्हाला शिकावे लागतात. त्याच्यानंतर मात्र हळूहळू तुम्ही एक एक लेवल वर गेल्यानंतर तुम्ही पारंपरिक आसनांपर्यंत पोहोचू शकता आणि मग तिथून तुम्ही तुमचा स्वतःचा प्रवास करू शकता. अशा पद्धतीने आम्ही हे डिझाईन करतो आणि त्या पद्धतीने पेशंटला किंवा साधकांना ट्रीटमेंट देतो. म्हणजे सर्वसाधारण व्यक्ती असेल तर ठीक आहे, परंतु काही रोग असतील, काही व्याधी असेल तर त्याच्या व्याधीनुसार आपण त्या योगाचं स्वरूप ठरवतात की कुठले योग यांना द्यायचे आहे. छान. मॅडम आपला व्यावसायिक विकास कसा होतो? जसं मी म्हटलं की योग हा सेवाभावी जास्त त्याच्यामध्ये वृत्ती असते. मी सुद्धा
ज्या ज्या संस्थांमधून शिक्षण घेतलेलं आहे, तर आमचा जो कल होता तो योगाचा प्रचार आणि प्रसार करण्याचा होता. परंतु हळूहळू कबीर बागेमध्ये आम्हाला डॉक्टर करंदीकरांच्या मार्गदर्शनाखाली हे व्यावसायिक प्रशिक्षण मिळालं आहे. कारण की जिथे योग हा बाहेरच्या देशांमध्ये किंवा आजकाल कॉर्पोरेट सेक्टरमध्ये सुद्धा प्रत्येक ठिकाणी योग हा तुम्हाला लागतो. इव्हन तुम्ही हॉस्पिटलमध्ये सुद्धा तुम्हाला योग शिकवला जातो किंवा कुठलंही सेक्टर घ्या, त्यामध्ये योग हा शिकवला जातो. मग अशा वेळेस हा योग इतका महत्वाचा आहे, तर त्या योगासाठी तुम्ही प्रचार आणि प्रसार तर कराच, पण व्यवसायाभिमुख पण त्या योगाकडे पहा. तर आमची सुरुवात जी झाली, तर त्यामध्ये पहिले मी माझ्या घरीच हॉलमध्ये मी योगा घेत होते. माउथ पब्लिसिटीने हळूहळू वेगवेगळे साधक, वेगवेगळे पेशंट यायला लागले आणि आल्यानंतर नॉर्मल योगा क्लासपेक्षा हे काहीतरी वेगळं आहे. इथे आपल्या सगळ्या दुखण्यांवर किंवा सगळ्या त्रासांवर काही ना काहीतरी इलाज होतो. हे कळून मग हळूहळू त्याची पब्लिसिटी होत होत आता पुण्यामध्ये सहकारनगरमध्ये स्वरूप योग साधना केंद्राचे 2 सेंटर आहेत मोठे. साधारण दिवसाला 200 एक साधक येतात. आता कोविड काळामध्ये आपण ऑनलाईन क्लासेस घेतले, तर त्यामध्ये सुद्धा सगळे साधक येतात आणि एज ऑफ व्हरायटी जी आहे ती वयवर्ष 8 पासून ते 80 वयोगटापर्यंतच्या सगळ्या व्यक्तींसाठी आपण योगाचे वेगवेगळे फॉर्म्स देतो. म्हणजे जसे लहान मुलांसाठी असेल तर किड्स योगा बॅच आहे, की ज्यामध्ये त्यांच्या चंचलतेवर, त्यांच्या एकाग्रतेसाठी किंवा मुलींसाठी स्पेशली जेव्हा मुली मोठ्या होतात, तर त्याच्या आधीपासून आपण त्यांच्या एकंदर बॉडी पार्टसाठी किंवा शरीर मजबूत होण्यासाठी आपण ट्रीटमेंट देतो, योगासनं घेतो, व्यवस्थित डिझाईन केलेले आपण आसनं त्यांच्याकडून करून घेतो. असे वेगवेगळ्या वयोगटातील वेगवेगळ्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण क्लासेस घेतो. तर असं करत करत हा स्वरूपचा जो प्रवास आहे तो घरच्या हॉलमधून 4 लोकांच्या साधकांपासून ते आता 200च्या साधकांपर्यंत वाढला आहे. आणि त्या व्यतिरिक्त पेपर मधून आपण व्यायामाचा योग ह्या सदराखाली महाराष्ट्र टाइम्समध्ये मी लेखमाला लिहित होते. ती स्पेशली वर्किंग पर्सनसाठी होती, की जे ऑफिसमध्ये काम करतात. अशा लोकांनी बसल्या जागेवर काय योगा करावा, अशा स्वरूपामध्ये. तर हळूहळू वेगवेगळे वर्कशॉप आम्ही घेत गेलो. वेगवेगळ्या ठिकाणी शाळा, कॉलेजेसमध्ये जाऊन आम्ही लेक्चर्स घेतले. असं करत करत हा प्रवास आमचा वाढलेला आहे. खूप छान मॅडम. म्हणजे एका छोट्याशा हॉलमधून आपण जी सुरुवात केली आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण योग साधनेचं काम करत आहे. मॅडम, पण हे काम करत असताना तुम्हाला कोणती आव्हानं आलीत का आणि त्यावर तुम्ही कशी मात केली? आव्हानं आली. एक तर कसं म्हणजे मी जेव्हा सुरुवात केली ना, ते साधारण 17 वर्षापूर्वी. तर त्यावेळेस योग हा नव्याने अ, अ, उदयाला येत होता. वेगवेगळ्या संस्था, रामदेव बाबा असतील, श्री श्री रविशंकर यांच्या मार्फत हा योग खूप लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात झाली होती. पण तो सुरुवातीचा काळ होता. त्यामुळे योगाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन होता ना, तो तसा इतका विस्तृत नव्हता, जसा आत्ता आहे. त्यामुळे बरेचदा असं व्हायचं, की एखादा जर का पेशंट आला आहे आणि आम्ही त्याला योगामधून ट्रीटमेंट देतोय, तर कधी-कधी असं व्हायचं सुरुवातीला, की डॉक्टर म्हणायचे, की हे जे काही तुम्ही योग करताय, कारण योग हा पारंपरिक योगच फक्त माहिती आहे. त्यामुळे त्यात वज्रासन, पद्मासन, की जे गुडघ्याला अजिबात चालत नाही. तर डॉक्टर असे सांगायचे, की नाही तुम्ही योग नका करू आता. योग बंद करा, औषध गोळ्या घ्या, आराम करा, विश्रांती घ्या आणि ही पुढची ट्रीटमेंट सुरू करा. मग पेशंट कन्फ्युज व्हायचे, की मॅडम असं-असं झालेलं आहे. आता आम्ही काय करावं? आम्हाला बरं तर वाटतंय ह्याने. मग काही-काही त्यातले होते, की जे जबाबदारी घेऊन ज्यांनी ही ट्रीटमेंट कंटिन्यू केली, त्याचा त्यांना फायदा झाला. मग झालेला फायदा एक्स-रे सहित, त्यांच्या रिपोर्ट सहित त्यात जो बदल झालेला आहे, तो घेऊन ते डॉक्टरकडे गेले. आणि मग डॉक्टरांनी त्यांना सांगितलं, की नाही तुम्ही जे करताय, त्या करण्यामुळे तुम्हाला फायदा झालेला आहे, तर तुम्ही आता हे कंटिन्यू करू शकता. असं करत-करत आम्हाला डॉक्टरांची मान्यता ही घ्यावी लागलेली आहे, की जे आमच्यासाठी खूप अवघड टास्क होता.
कारण योग थेरपी ही फिजिओथेरपीपेक्षा वेगळी आहे आणि हे अनेक लोकांना सांगायला आम्हाला बऱ्यापैकी कष्ट पडलेले आहेत. परंतु आता असं झालंय की योग थेरपीला खूप चांगली मान्यता मिळालेली आहे आणि त्या मान्यतेमुळे आता डॉक्टरच सजेस्ट करतात की तुम्ही प्रायमरी लेवलचा किंवा तुमच्या ह्या आजारासाठी तुम्ही योग करू शकता आणि तसे पेशंट मग आपल्याकडे येतात. किंवा कधी कधी डॉक्टर सजेस्ट करतात की तुम्हाला ब्रिदिंगचा किंवा स्ट्रेस किंवा डायबिटीस वगैरे आहे तर तुम्ही योगा करा. मग अशा वेळेस ही जी राजमान्यता आहे किंवा वरच्या लेवलवरून येणारी मान्यता आहे ती मिळवण्याच्या फेजमध्ये आम्हाला बऱ्यापैकी स्ट्रगल करावा लागला. दुसरा जो एक आव्हानाचा भाग आहे तो असा आहे की पेशंट जे असतात किंवा साधक असतात तर ते अतिशय उत्साहामध्ये आलेले असतात. चांगली गोष्ट आहे, त्यांचा उत्साह आम्हाला लागतोच. परंतु उत्साहाच्या भरात जेव्हा डूज अँड डोंट सांगितले जातात, योगाचे काही नियम असतात की हे नियम तुम्ही पाळले पाहिजेत, तर अनेकदा असं होतं की उत्साहाच्या भरात त्यांच्याकडून ते नियम पाळले जात नाहीत. म्हणजे सपोज आम्ही सांगितलेलं आहे की ट्रीटमेंटला येताना तुम्ही सकाळी खाऊनच आलं पाहिजे. तर योग करायचा आहे म्हटल्यानंतर ते पाळलं जात नाही किंवा बरेचदा असं होतं की कंबरदुखी आहे आणि तरी सुद्धा तुम्ही पारंपरिक आसनं करताय तर त्यात तुम्ही फॉरवर्ड बेंड करू नका. तर असे काही नियम हे पाळले जात नाहीत आणि मग त्यातून त्रास उद्भवू शकतो. तर ह्या ठिकाणी आम्हाला खूप चौकस राहावं लागतं आणि खूप पर्सनली सगळ्यांकडे लक्ष देऊन त्यांना ती ट्रीटमेंट किंवा योगोपचार, योग साधना ही शिकवावी लागते. तर हे बऱ्यापैकी मोठं चॅलेंज आहे. पण जेव्हा तुम्ही एक ट्रेनर किंवा इन्स्ट्रक्टर म्हणून प्रशिक्षण घेत असता त्यावेळेस तुम्हाला ह्याचं पण ट्रेनिंग दिलं जातं की कशा पद्धतीचे चॅलेंजेस येतात आणि त्याच्यावर तुम्ही कसं ओव्हरकम केलं पाहिजे. छान. म्हणजे प्रशिक्षणामध्येच तुम्हाला कुठली आव्हानं येतील आणि त्यावर कशी मात करायची हे तुम्हाला शिकवलं जातं. पण प्रॅक्टिकल करताना तुम्ही जसे राजमान्यता मिळवण्यासाठी जे काही तुम्ही वैशिष्ट्य सांगितले, ते तुम्ही प्रत्यक्ष राबवून बघितलेत आणि मग तुम्हाला त्या आव्हानावर मात करता आली. खूप छान मॅम. बरोबर. या क्षेत्रामध्ये करियर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय सांगाल? अ, हे क्षेत्र जे आहे हे खूप मोठं क्षेत्र आहे आणि आता ह्या क्षेत्राला खूपच चांगले दिवस आलेले आहेत. त्यामुळे निश्चित ह्या क्षेत्राचा तुम्ही विचार करा. कारण की ह्या क्षेत्रामध्ये स्वार्थ आणि परमार्थ दोन्हीही मिळणार आहे. जेव्हा तुम्ही योगाच्या क्षेत्रामध्ये जाता, त्यावेळेस तुमचं स्वतःचं आरोग्य पण तितकंच चांगलं होतं. कारण तुम्हाला दैनंदिन साधना लागते आणि ती साधना केल्याशिवाय तुम्ही इतरांसमोर उभं राहून ते ज्ञान देऊ शकत नाही. त्यासाठी तुमचा स्वतःचा अभ्यास लागतो. ऑटोमॅटिक तुमच्या शरीराच्या जे काही व्याधी किंवा दोष आहेत ते सगळे दूर होतात आणि एक सुदृढ निरोगी शरीर आणि सशक्त प्रसन्न मन ह्याची देणगी तुम्हाला आपोआपच मिळते. हा झाला स्वार्थ. आणि परमार्थ असा आहे की जेव्हा तुम्ही ह्या फील्डमध्ये जाता त्यावेळेस तुम्ही इतरांना खूप चांगल्या पद्धतीने एक लाईफस्टाईल देण्याचा प्रयत्न करता, एक जीवनशैली देण्याचा प्रयत्न करता, त्यांना व्याधीतून दूर करण्याचा प्रयत्न करता. त्यांचे जे काही प्रॉब्लेम आहेत, मग ते सायकोसोमॅटिक असतील, काही फक्त मानसिक असतील, काही फक्त शारीरिक असतील. पण त्याच्यावर तुम्ही काहीतरी खूप पॉझिटिव्ह असं देता. त्यामुळे त्याचं जे एक समाधान किंवा आनंद आहे, की जेव्हा एखादा व्यक्ती हा अतिशय त्रासलेला किंवा चालता येत नाही असा व्यक्ती तुमच्याकडे येतो आणि तुमच्या उपचाराने, तुमच्या ट्रीटमेंटनी तो बरा होतो आणि तो आनंदाने तुमच्या इथून जातो. त्यावेळेसचं जे समाधान आहे, तर ते काही वेगळंच आहे. त्यामुळे मन सहज ठेवून तुम्हाला जेवढं ज्ञान मिळेल तेवढं ज्ञान घेऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत देण्याचा प्रयत्न करा आणि जेवढा योगाचा प्रचार होईल त्या पद्धतीने तुम्हाला ह्याच्यामध्ये करिअर म्हणून तर खूपच चांगला स्कोप आहे. कारण आजकाल प्रत्येक क्षेत्रामध्ये योग हा लागतो. म्हणजे तुम्ही कुठल्याही कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जा, शाळांमध्ये जा किंवा अजून कुठल्या इन्स्टिट्यूटमध्ये जा, प्रत्येक ठिकाणी कर्मचारी आहे, व्यक्ती आहे, म्हणजे त्याच्यासाठी योग प्राणायाम हा आवश्यक आहे. त्यांची मानसिक स्थिती आणि शारीरिक स्थिती स्वस्थ राहावी म्हणून प्रत्येक जण आपल्या एम्प्लॉईसाठी काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे ह्याला तुम्हाला इतका जास्त स्कोप आहे की तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जाऊन
योगाचा प्रचार प्रसार करू शकता आणि त्यातून तुम्हाला व्यवसायाभिमुख पण बराच स्कोप आहे. तर तुम्ही जरूर योगाचा अभ्यास करा, योगाचे कोर्सेस करा. गुगलवर तुम्ही जर सर्च केलं तर तुम्हाला बऱ्यापैकी योगाचे आपल्या स्टेटमधले किंवा इतर ठिकाणचे बरेच कोर्सेस असे मिळतील की जे तुम्हाला व्यवस्थित वरच्या लेवलपर्यंत घेऊन जातील आणि तुम्ही नॅशनल इंटरनॅशनल योगा इन्स्ट्रक्टर म्हणून काम करू शकाल. तर योग आणि कम्युनिकेशन म्हणजे भाषेचं प्रभुत्व आणि लोकांपर्यंत जाताना तुम्ही कशा पद्धतीने ते प्रेझेंट करता ह्यावर भर देण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही योग खरंच शिकाल त्यावेळेस योगाच्या 8 पायऱ्या ज्या सांगितलेल्या आहेत त्यामध्ये आसन प्राणायामाच्या पुढे गेल्यानंतर वाणी प्रभुत्व हे ऑलरेडी येतच. त्यामुळे तुम्हाला स्वतःला पण स्वतःच्या साधनेमध्ये सुद्धा ह्याचा अनुभव येईल की तुमच्या वाणीमध्ये प्रभुत्व आलेलं आहे आणि तुम्ही इतरांना रिलॅक्स करू शकता, इतरांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही स्वतःही अभ्यास करावा आणि व्यवसायाभिमुख पण अभ्यास जरूर करावा. खूप छान. सुदृढ शरीर व निरोगी मन हीच खरी पुंजी आहे. तर असं हे स्वार्थ आणि परमार्थ हे दोन्ही गोष्टी साधणारं असं हे योग हे करिअर विद्यार्थ्यांनी अवश्य निवडावं हे आपल्या विवेचनामधून विद्यार्थ्यांना निश्चितच प्रेरणादायी असं ठरेल. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना आतापासून म्हणजे इयत्ता 9वी 10वीची जी मुलं आहे त्यांना या करिअरमध्ये यायचं असेल तर त्याच्यासाठी शरीर लवचिक असणे, भाषेवर प्रभुत्व असणे हे देखील आवश्यक आहे. त्याच्यामुळे ही तयारी तुम्ही आत्तापासून विद्यार्थी मित्रांनो करू शकता. तसंच हे करिअर या करिअरमध्ये आणखी काय काय संधी आहे जसं मॅडमने सांगितलं की तुम्ही गुगलवर सर्च करू शकता. तर गुगल हे तर सगळ्यांना माहिती असणारं एक माध्यम आहे. पण त्या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासन युनिसेफ यांनी तयार केलेलं एक करिअर पोर्टल आहे. त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ती आहे www.mahacareerportal.com. तर याला तुम्ही निश्चित भेट द्या. इयत्ता 9वी ते 12वी साठी हे करिअर पोर्टल आहे. तर मॅडम आपण इथे आज आलात, आपला अमूल्य वेळ असा आमच्या विद्यार्थ्यांसाठी दिला त्याबद्दल प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबईतर्फे मी आपले खूप खूप आभारी आहे. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. थँक्यू. विद्यार्थी मित्रांनो, ही मुलाखत तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा व शेअर करा. तसेच अद्यापपर्यंत तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नव्या मुलाखतीसोबत. तोपर्यंत नमस्कार.